जय भीम मित्रांनो, मी देवेंद्र इंदुरकर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे बाबासाहेब 973. मित्रांनो, चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा व्हिडिओला, कारण अशा केल्याने जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे तत्त्वज्ञान बाबासाहेबाच्या गौतम बुद्धाचं यूट्यूब पोहोचवेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका, ठीक आहे, तरच तुमच्या लक्षात येईल की ॲक्च्युली काय लिहिलेलं आहे. तर चला वाचूया. भगवान बुद्धांनी त्याचा धम्म, त्याच्यातील तिसरा खंड, त्याच्यातील भाग तिसरा आणि त्याच्यातील तिसराच प्रकरण. आपला तिसराच प्रकरण सुद्धा सुरू आहे सध्या, कारण हा प्रकरण थोडा मोठा आहे, त्याच्यामुळे याचे छोटे छोटे व्हिडिओ बनावे लागतील. काय लिहिलेलं आहे यामध्ये बघा. निब्बाणामुळे सुख कसे लाभते, या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर देणे आता आवश्यक आहे. एक सर्वसामान्य समजूत आहे की माणसाला पुरेसे मिळाले नाही की तो दुःखी होतो, परंतु ही समजूत म्हणजे त्रिकाळ सत्य नाही. भोवती समृद्धी आणि संपन्नता असून सुद्धा मनुष्य दुःखी राहतो. बरोबर आहे. बघा, केअरफुली ऐका काय लिहिलं आहे. दुःख हा लोभाचा परिणाम आहे आणि लोभ हा गरीब आणि श्रीमंत या दोघांच्याही जीवनाचा शाप आहे. ज्यांच्याजवळ आहे त्यांनाही आणि ज्यांच्याजवळ नाही त्यांनाही लोभामुळे दुःख मिळते, हे लक्षात घ्या. हे विचार भिक्खूंना दिलेल्या एका प्रवचनात भगवान बुद्धांनी स्पष्ट केले आहेत. बुद्ध म्हणतात, भिक्खूंनो, लोभाने लुब्ध आणि रागाने क्षुब्ध, मोहाने मूढ झाल्यामुळे माणसे स्वतःच्या व इतरांच्या दुःखाबद्दलचे विचार मनात घोळवू लागतात आणि त्यामुळे त्यांना मानसिक वेदना आणि पीडा अनुभवाव्या लागतात. परंतु जर लोभ, राग, मोह यांचा पूर्ण उच्छेद झाला, म्हणजे पूर्ण नष्ट केला, तर मनुष्य स्वतःच्या दुःखाने दुःखी होत नाही. त्याचप्रमाणे दुसऱ्याच्या दुःखानेही दुःखी होत नाही अथवा मानसिक वेदना आणि पीडा अनुभवित नाही. मानसिक वेदना आणि पीडा त्यांना याचा अनुभव होत नाही. आणि असे झाले की बंधूंनो, ते हवेसे वाटणारे आणि आकर्षक आणि जे बुद्धिवान श्रावकांनाच साध्य असे ते निब्बाण भविष्य जीवनात नव्हे तर ते या जन्मी हस्तगत होऊ शकते. माणसाला दग्ध करणारे आणि त्याला असुखी करणारे, दुःख करणारे आणि असुखी करणारे असे दुःखाचे मूळ कशात आहे, हे वरील प्रवचनात स्पष्ट झाले. माणसाच्या रागद्वेषावर अग्नीचे रूपक योजून भगवान बुद्धांनी येथे माणसाच्या असुखाचे परिणामकारक जोरदार स्पष्टीकरण केले आहे. रागद्वेषाच्या अधीन होण्याने मनुष्य दुःखी होतो. राग द्वेष हे विकार म्हणजे मनुष्याच्या निब्बाण परिस्थितीपर्यंत पोहोचवण्याच्या मार्गात अडचणीत निर्माण करणारा शृंखलाच आहे. त्या माणसाला निर्वाणपर्यंत पोहोचू देत नाही. ज्या क्षणी मनुष्य ह्या विकारांपासून मुक्त होतो, त्या क्षणी तो निब्बाण मार्ग आक्रमू शकतो, त्या मार्गावर चालू शकतो, जर त्यांनी आणि हे काय लिहिलं यामध्ये, राग आणि द्वेष त्यांनी यापासून दूर झालं तर असं लिहिलेलं आहे. मित्रांनो, मी जे काही बोलतो आहे ते लक्षपूर्वक ऐका, काळजीपूर्वक ऐका, कारण ते बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे, बुद्धांनी धम्मामध्ये लिहिलेलं आहे. लोक वाचत नाही, त्यामुळे मी ते वाचून सांगत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण जेवढं जास्त तुम्ही हे सगळं कराल, यूट्यूब हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत बाबासाहेबाचे गौतम बुद्धाचे तत्त्वज्ञान पोहोचवेल. ठीक आहे. जय